कशाला म्हणायचं दया? तुकोबारायची ख्याती पंढरपुरातल्या मालकाला काही वारकऱ्यांनी सांगितलं, महाराज काय तुकोबारायचं काम आहे, काय तुकोबारायांचं काम आहे, काय त्यांचा स्वभाव आहे, काय तुकोबारायांचं वागणं आहे, काय तुकोबारायची भक्ती आहे. असे नाना प्रकारचे दिलासे निष्ठावंत वारकऱ्यांनी विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचवली. मालकीन ऐकत होत्या, आईसाहेब विटेवरच्या मालकीन ऐकायच्या. पण एके दिवशी आईसाहेबाच्या अंतकरणात शंका आली. आईसाहेब म्हणले, मालक काय जो तो उठवतो तुकोबर आहे, जो तो उठवतो तुकोबर आहे, जो तो उठवतो तुकोबर आहे, असं काय त्यांच्याकडे? विटेवरच्या मालकानं हात केला आणि म्हणले, तू शांत बस, तू शांत बस. याचं कारण सांगू का तुम्हाला? कारण इतकी महती तुकोबारायची होती, इतकी महती तुकोबारायची होती की ती महती सांगत असताना विटेवरच्या मालकाची सुद्धा वाणी अपुरी पडत असावा याच्याकरता धर्मपत्नीला म्हणले, तू शांत बस, तू कशाला डोकं लावती तुकोबारायच्या बाबतीत. पण शेवटी हा स्त्री स्वभाव, दया कशाला म्हणते, साधू कोण आहे? आईसाहेबांनी सांगितलं, मालक मला असं वाटतंय की एकदा तुकोबारायला बघावं. माझी एक इच्छा आहे लक्ष्मी. हे रुक्मिणी ऐक ना, तू ते दर्शन आल्यावरच बघत जाय. वारीला येतेत ना ते, प्रत्येक वारीला आल्यावर बघत जाय. ते म्हणले, इथं आल्याला तर कोणी तुमच्या माझ्या दर्शनाला येणारा सात्विकच असतो. मंदिरात घुसला की, मंदिरात घुसला की तो सात्विकच असतो. आणि इथून बाहेर गेल्यावर मग त्याचे ते घोडे नाची. तू मला एकदा तिथं जाऊन पाहू द्या. तर विटेवरच्या मालकांनी जगाच्या मालकिनीला सांगितलं, लक्ष्मी तुकोबारायला तू कोण्याही पारड्यात मोज, कोण्याही पारड्यात मोज. खरं तर तुकोबाराय सारखी संत, ज्ञानोबाराय सारखी संत, नामदेवराय सारखी संत, नाथबाबांसारखी संत, चोखोबारायांसारखी संत, या अष्टादश संतांसारखा यांचा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूत नाही. ब्रह्मांड भयतति यतो जायन्ते वसंती सत्यम लोकत्रयो क्रियान विभूषितयति मंगलो नैवं भयतति जायन्ते नेय्यां सकलति नैवति जाय तुल्यां सकलति नैवं जाय नेय्यां सकलति नैवं जाय तुल्यां सकलति नैवं जाय. मे म्हणजे घालून मोजणे. 21 प्रकार सांगितले मापाचे. मेयाम सांख्यम प्रणानुच्यते सकला. घालून मोजणे म्हणजे 8व्यात शेरात ज्वारी गहू घालून मोजतात. सांख्य आंबे एक एक मोजित होते, आता किलोवर मोजायले. सायखडीचं माप होतं. सांख्यम उच्यते सर्व तुल्यायाम. पारड्यात मोजणं 3, 21 पैकी 3 सांगितले. बाकीचे सगळे ऐकल्यावर घाम येत असतो. कारण गोळ्या एकखट्या नाही घेतल्या पाहिजे सगळ्या. विठाला 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 एकही पारड ब्रह्मदेवानं केलं नाही या संतांचा अधिकार मोजण्यासाठी. तू कशाला जाते? ऐका ना मालक, जाऊ द्या ना मला, जाऊ द्या ना मला, वापस येऊ देणार नाहीत का? नाही नाही नाही, पश्चाताप होईल बरं तुला, पश्चाताप होईल. डकू पकडू त्यांना तू. आईसाहेब म्हणल्या जाते. फारच सगळीच वारकरी त्यांची महती सांगतात, दया कशाला म्हणते त्याच्यावर सांगायला. आणि आईसाहेब गेल्या. माझी विटेवरची मालकीन, जगाची मालकीन, ब्रह्मांडाची मालकीन, जिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी झाकून ठेवली पाहिजे बरं. मी बऱ्याच कीर्तनात सांगितलं, बऱ्याच लोकांना डायरीच्या पुढून नोटा ठेवायचा नाद आहे. येडगळेस का रे तू? आकलीचा कांदा नाही तुला? चपला डोक्यावर घेऊन फिरू तू का बोकांड्या? पैसे उघडे ठेवत असते. एका माणसाच्या घरी 1400 रुपयाचं बिस्किट कुत्र्याला खाला. ते काय मा सासरा नाही, काय नाही, काय नाही. कीर्तनाला गेलो आणि त्याचं घर पाहिलं. 1400 रुपयाचा पुडा कुत्र्याला खाला, कुत्र्याला बिस्किटाला खाला, कुत्र्याला. पण त्यानं शर्टाच्या आतून हात घातला आणि बनिलीतले पैसे काढले. आणि ज्याची बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला तो डायरीच्या पुढून 500च्या 2 नोटा ठेवतो. अरे भडवा कुठला. विठाला 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 विठाला
गोष्टी झाकलेल्या असावा. देवानं वाणी दिली म्हणून बचर बचर नाही बोलणार. 2 गोष्टी झाकलेल्या असावा. एक लक्ष्मी झाकलेली असावी आणि माझ्या पवित्र भारत देशातली स्त्री सगळे कपडे घालून बसलेली असावी. सर्व अंग झाकून असलेली असावी. या पवित्र देशाची स्त्री सर्व अंग झाकलेली असावी आणि या देशात जिचं वर्चस्व आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही मांडीआड झाकलेली असावी. झाकलेली असावी. याच्याकरता सांगतोय. मोठ्या लोकांचं वाक्य. माई काय टप्पर आहे तुम्हाला इतकं कडक बोलायची? लायकी तरी आहे का माझी एवढं कडक बोलायची? पण मागच्यांचा संदेश म्हणून तुमच्या पुढे मांडतोय. नाही तर माझी नाही पात्रता. आईसाहेब तुकोबारायची परीक्षा घेण्यासाठी गेल्या. कोणाला म्हणायचं दया? कोण संत आहेत? नुसतं पाठांतरे म्हणून संत नाही. दया असली पाहिजे. दया. आईसाहेब गेल्या. इतकं 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 एका सामान्य स्त्रीचं रूप घेतलं. काय करता येत नसल हो मालकिनीला विटेवरच्या? काय करता येत नसल? काय करता येत नसल? एका सामान्य म्हातारीचं रूप घेतलं. अंगावर असं जुनाट लुगडं होतं. एकदम जुनाट. माझ्या लहानपणी कंट्रोलचे लुगडे भेटायचे. ढवळ्या नखीचे कोपनचे लुगडे होते. नेसल्या हो बायका. नेसल्या. नेसल्या बायका. नेसल्या. डोकं भरून पदर घेतले ते आहे ना त्या लुगड्यावर. पण नाही तुम्ही आता राहू द्या. नका घेऊ. आणि तुम्ही काय करा माहितीये का? जिला पदर घ्या वाटत नाही का तिनं पप्याच्या बापाला सांगायचं पदराचे पैसे मातीत घालूत नको म्हण. तू हे आरोतुरच बोला त्याला. पप्याचा बाप तू पदराचे पैसे मातीत घालू नको. तिथंच पदर कापून आण. हो मी हुंडी सोसायटीची अध्यक्ष. कशाला कीर्तन ऐकायची? कशाला सप्ते करायचे? आमच्यासारखे आणून त्याला खपक्या पाकिट द्यायचं. तो श्रीमंत करायचा आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे असेच इकून तिकडे वारं गेलं जशाल तसे उपरने झटकेले की निकडं लय सप्ता दांडगा. बदर का घेती? हे बा धर्मावर बोलणं लय सोपं आहे. धर्माचं अनुकरण करणं लय मोठं आहे. हे बा मुस्लिम समाजाची माणसं धर्मावर बोलत नाहीत. धर्माचं अनुकरण करतात. धर्माचं अनुकरण करतात. आणि आपले नुसते माईक हातात आल्या बापा बापा त्याला वाटतंय मी कोण्या कोण्या भोकाडान बोलू. लायकी आहे का तुझी माईकवर बोलण्याची? लायकी आहे भडव्या? आणू नका मला तुम्ही दुसऱ्या वेळेस. तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव मग फिरू फिरू हिजलाय. काय गरज नाही मला. काय गरज नाही. एकच बायको 2 लेकरे. भरपूर पैसे दिले पंढरपुरातल्या मालकानं. एखाद्या हरामखोराच्या अंडरवेली धुनन बनेली धुन त्यासाठी कीर्तन करणारच नाही. विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातोय त्या संप्रदायाचे नियम सांभाळून परमार्थ करीन. एकच मोरडा बोजे कर बाबा. एकच मोरडा. ते बी कशामुळे मोरडा माहितीये का दादा पाटील? घोड्यावर बसल्यामुळे मोरडा. नाही कळालं? वायर ढिले ना उशिरा लक्षात आलं तुमच्या. लग्न केल्यामुळे ते नियम मोडा पाकिट घेतो. नाही तर काय गरज नव्हती. काय करायचं मग मागणं पुढून पुपटा उड. तेवढाच नियम. बाकी कोणी सांगाव नियम मोडा आज पटकन दिला त्याच्या रानात दारी धरायला. चल काय सांगू लागलो. मुस्लिम समाजाची बाई बाळंतीण झाली की पोरग हो की पोरगी जो कोणी सोबत व्यक्ती असेल ते उठतू ते लेकरू हातात घेतो आणि त्याच्या कानात आजान देतात. झाल्याबरोबर डॉक्टरला पुसू पण देत नाहीत. ते लेकरू पुसू पण देत नाहीत. देव बोले साहेबजी जल्दी देव. त्याला वाटते डॉक्टरनं गुलगुल केलेली आणि ऐकून. इतकी दक्षता द्यायची. इतकी दक्षता. पटकन घ्यायचं आणि त्याच्या कानात आजान द्यायची. तू या धर्माच्या जन्माला आल्याबरोबर बाळ कडू पाजते.
धर्मावर प्रेम आहे त्यांचं. आपण 5वीच्या दिवशी लेकराला माळ घाली जा. कॅमेऱ्यावाल्याला कोणाला माळ येत हात वरी करा. आजा तुला आहे का रे? तुला किती मोठा पुरस्कार भेटलाय रे? तमाशामुळे भेटला का कीर्तनामुळे? क्या बात आहे. नाही आजू तुला कीर्तनानं पुरस्कार भेटलाय. मग माळी घाला तुम्ही. मोठं केलंय तुम्हाला. विदेशातनं पुरस्कार भेटलाय तुम्हाला कॅमेऱ्यावाल्याला. माळी घालायच्या माळी. त्याच्यानंतर याचा आपल्या संप्रदायात ज्याला मुलगी झाली असेल त्यानं 5वीच्या दिवशी माळ घालायची. भजन ठेवायचं, भजनी बोलवायची, 5वीचं भजन ठेवायचं. पश्चिम महाराष्ट्रात ती पद्धत आहे. कालांतरानं ती मुलगी माळकरी होईल. 14 कलेक्टर माळकरी. आता 14 कलेक्टर मुली आणि मुलं. 14 कलेक्टर 14 भारताचे माळकरी आहेत. माळकरी माळकरी. जिल्हा ताब्यात असतो त्यांच्या, प्रांत ताब्यात असतो, तरी ते माळकरी आहेत. अरे माळ घातलेल्या वानरांनी अख्खे जनावर खाल्लेल्या राक्षसाला मारलं. माळकरी वानरांनी अख्खी जनावर खाणाऱ्या राक्षसांना मारलं. आणि बंदी जनावर खाणाऱ्या राक्षसांनी एकाही वानराला नाही मारलं. इतकी शाकाहारात ताकद आहे. इतकी शाकाहारात ताकद आहे. आपल्या भारताचा पवित्र आहार, आपल्या भारताचं धान्य तपासित असताना विदेशातल्या लोकांची कॅसेट गुंडाळत. ती कॅसेट काय या भारतातलं सकस अन्न. 18 बहार वनस्पती. एवढी पात्रता आहे या अन्नामध्ये. चला, आईसाहेब अत्यंत सामान्य जीर्ण एक जरा संपन्न माथारीचं रूप घेतलंय. तुकोबरायच्या दारात सकाळी तुकोबराय स्नाना करता इंद्रायणीकडे निघाले. धर्मपत्नीचं स्नान आटपलं होतं. जिजाबाईंचं. स्नान आटपल्याच्या नंतर आतली आत कणगीत बसल्या, ज्याला तुम्ही बाथरूम म्हणता. कणिक होती. कणिक पिवळेला छत, पिवळवेल नावाचा एक वेल असतो, त्याची कणिक केलेली. तिला एकीकडे छिद्र केलेलं, त्याच्यात दगड टेकलेला. एक फुटका माठ होता मध्ये स्नाना करता. एक बाजू जर या कुळाची सांगायची झाली तर यांची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाचे 4 तोंड शांत बसत होते. आणि गरिबी सांगण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाचे 8 डोळे थांबत होते. इतकी गरिबी बी तुकोबरायांनी पाहिली आणि एवढी श्रीमंती बी तुकोबरायांनी पाहिली. एवढे मोठे व्यासंग होता तुकोबरायांचा. संतांना आपलंसं म्हणा. बऱ्याच लोकांना वाटते श्रीमंत माणसानं खांद्यावर हात टाकला की हा मो लय चांगलं. आणि तू ते कोणाला श्रीमंत म्हणायला? तू ज्याला श्रीमंत म्हणतो ते 8व्या दिवशी मेलं ना. या खालच्या सगळ्या श्रीमंतांना कधी मारायचंय? ज्याच्या हातात आहे त्याला संत आणि देव म्हणतात. त्यांना मोठं म्हणत जा. कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. जो आपण मोठे व्हावा, जो आपण मोठे व्हावा असं ज्याच्या मनात भाव आहे त्याला मोठं म्हणायचं. कोणालाही मोठं म्हणायचं नाही. झाडाखाली ऊस लावा, 4 कांड्याशिवाय कांडे येत नाहीत. झाडाखाली ऊस लावा, 4 टिपऱ्याशिवाय टिपरू येत नाही. झाडाखाली सोयाबीन लावा, 15 दिवस पाऊस नाही पडू द्या, वाळत नाही, शेंग लागतच नाही. झाडाखाली कापूस लावा, पाऊस महिनाभर नाही पडू द्या, वाळत नाही, बोंड लागतच नाही. मोठाले झाडं बारकाल्याला मोठं होऊच देत नाहीत. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजायले. अरे जी झाडं बारकाल्याला मोठं होऊ देत नाहीत त्या हरामखोर झाडाचे बुटाडे उचलू नका. सर्वसामान्य मोठा व्हावा असं ज्या मोठ्याला वाटतंय त्याच्या चपला बुट उचला. आणि ते वाटणारी फक्त संत आहेत. ती वाटणारी फक्त संत आहेत. तसा 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 दृष्टिकोन असणारी फक्त संत आहेत. बाईसाहेब कणगीत बसल्या, लुगडं आतली आत पिळलं आणि कणगीच्या भोवताल वाळू घातले. 22-23 मिनिटं कणगीत बसायचे आणि लुगडं येडवाकडं वाळल्याच्या नंतर मधली नेसायचे आणि मग बाहेर यायचे.
आता जीनच्या पॅन्टीवाल्यांना भोजेकर बाबा आणि टिकल्या लावणाऱ्या नवीन तडीच्या 20-20 घंट्याला साडी बदलणाऱ्या मुलींना ही गोष्ट सांगितल्यावर यांना वाटत असेल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पण एक लक्षात ठेवा, मी डोळ्यांनी पाहिली संध्याकाळची जेवण झाल्याच्या नंतर घरातली माणसं दिवा इझून झोपत होती. राखेलचा दिवा विझून झोपत होती. या दिव्यातलं तेल आपल्याला उद्याच्याला कामी यावा, इतक्या परिस्थित्या पाहिलेली माणसं. एक सांगू तुम्हाला, एक सांगू, परवाला एक माऊली भेटली. त्या बाईचे दोन्ही मुलं नायब तहसीलदार झाले. मुलगी एडीआय झाली, शैक्षणिक क्षेत्रातली काय एडीआय. त्या बाईला म्हणलं, बाई किती चांगलं झालं. ती म्हणली, महाराज आम्ही 2 जावा होतो, हे कधीशी हात लावायचा नव्हता, म्हणून लुगडं वाळत घातलं आणि लुगडं वाळूपर्यंत मी चादर नेसून बसले घरात. चादर 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 अंगावर घेतलं आणि लुगडं वाळेपर्यंत ती घरात बसली. इतकी परिस्थिती मागच्या लोकांनी पाहिली. म्हणून अशा सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा. कीर्तनकाराला नाही चहा पाजला तरी हरकत नाही, पण ज्या सासू सासऱ्यांचं आपल्यासाठी योगदान आहे त्यांना भाकरी देत जा, त्यांना भाकरी देत जा. आम्हाला काय कोणी देते, काय ताण घेऊ नका. त्याचा आदर्श ठेवा. त्या सासू सासऱ्याला बाजूला काढी, 3 नवऱ्याला घेऊन 2च तोंडन खिचडीन बोंड बनती, झोपीत भिताड पडन अंगाव. महाराज आल्यावर काजून बदाम टाकून दूध देतील, नवरा चहा कर म्हणल्यावर सकाळीच प्यालता ना. हे अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नसतो. वागणं सर्वात मोठा परमार्थ आहे, देखावा नाही. आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. वागण्याला किंमत आहे, दाखविण्याला आणि बोलण्याला नाही. लुगडं वाळत होता, आतमध्ये आईसाहेब बसलेले आहेत. जिजाबाई श्रीमंत पुण्याच्या आबाजी गुळव्यांची मुलगी, ज्या बाईच्या वडिलाकडे 1425 गडी होते. 1425, 1425 गडी ऊसात काम करायला होते. 3600 एकर ऊस होता, 3600 एकर ऊस. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर. तुकोबारा इंद्रायणीच्या स्नानाकरता निघाले. साधू म्हणायचं कोणाला? तेवढ्या अवकाशात चांदण्याच्या प्रकाशात बाहेर बाई बसलेली. तिला काय करता येत नाही. तिनं 10च मिनिटात वाऱ्याला आदेश दिला, शीतम वायुर्वेगे स्ततेवच. वाऱ्याला सांगितलं, असं बारीकस वारं सोड की ज्याला शीत म्हणतात. आज कसं थंड हवा आली अशी थंडी सोड. कुडकुड 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 करीत आई साहेब तिथे बसलेले आहेत, जगाची मालकीने. तुकोबाराने विचारलं, माय कोण? म्हातारी. कुठून आले? फिरत फिरत आले दादा. बाई मधात बसा ना. नाही दादा, निघायचे पुढे. काय काम आहे बाईसाहेब? बाईसाहेब म्हणले, तुकोबाराय काय काम आहे माय? दादा अंगावरचे वस्त्र 2-3 जागेवर फाटलेत रे. अंधारात कसं बसा अंग झाकून बसले. दिवसभर फिरताना, समाजात फिरत असताना थोडी लाज वाटती. याच्याकरता एखादं लुगडं दे ना, एखादं लुगडं दे ना मला, एखादं लुगडं दे ना. काय संकट असेल तुकोबारायकडं. पत्नीला एकच लुगडं होतं. ते लुगडं कणगीवर वाळत घातलेलं होतं. त्या लुगड्याच्या आतमध्ये धर्मपत्नी बसलेल्या होत्या, जिजाबाई. आबाजींची कन्या जिजाबाई बसलेल्या आहेत. हात जोडे माय, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी लुगडं नाहीये. लक्ष्मी येते, लक्ष्मी पंढरपुरातली मालकीनी. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे? इतक्या जोरात नसेल बोलली, तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी म्हणालो. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे रे? माझ्या बायकोचं आहे, माझ्या पत्नीचं आहे. बर बर बर, ठीक आहे. खांद्यावर धोत्राचा सरका टाकलेला होता. निमस्ती काढून ठेवलेली होती. निमस्ती म्हणजे बनेल. चांदण्याच्या प्रकाशामध्ये तुकोबारायच्या गळ्यातली तुळशीची कंठी अशी चमचम चमचम चमकत होती. तुळशीची माळ होती.
रात्रीच्या भजनात लागलेला बुक्का अजून जशाला तसा कपाळावर होता. गळ्यातली माळ तुळशीचीच का हो? कोणी विचारायला माहिती? लक्ष्मी. तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का? होय. आपल्या कपाळाला बुक्का आहे, आपण वारकरी आहात का? होय होय होय. देऊ नका लुगडं, देऊ नका. पण बायकोचं लुगडं दारात वाळत असताना आमच्याकडं लुगडं नाही म्हणता. निदान गळ्यात माळ आहे याचं भान ठेवा. कोण म्हणायला माहिती? लक्ष्मी. लक्ष्मी पण रूप सामान्य का? जर्जर जर्जर म्हातारीचं रूप आहे, म्हातारीचं रूप आहे. तुकोबरायच्या अंतकरणाला बाण लागावा असा शब्द लागला. बापरे. पण सांगावं कसं? जे लुगडं वाळताना या म्हातारीला दिसायले ते तेवढंच लुगडं नेसल्याशिवाय पत्नीला बाहेर येता येत नाही. ते लुगडं नेसल्याशिवाय त्या कणगीतून कळायची नाही कणिंग, त्या बाथरूम मध्ये धर्मपत्नीला बाहेर येता येणार नाही, बाहेर येता येणार नाही. हे त्या म्हातारीला कसं सांगावं? बरं, न सांगता लुगडं द्यावा तर पत्नीची काय परिस्थिती होईल हे डोक्यात आणा ना. काय अवस्था होईल, काय अवस्था होईल. तुकोबराय पुढे सरकत असताना तिनं गळ्यातल्या तुळशीच्या माळीचा आणि बुक्क्याचा विषय काढला. वारकरी संप्रदायाचा मुद्दा मांडला. दया जिथून सुरू होती त्याला संप्रदाय म्हणतात. काय म्हणतील आपली पूर्वज? काय बाईनं अंतकरणाला हात घातलाय आणि लुगडं द्यावं तर पत्नीनं काय नेसावं, नाही द्यावं तर ही माळेपर्यंत आली. तुकोबरायची 2 पावलं वापस गेले आणि तुकोबराय आपल्या पत्नीच्या वाळत घातलेल्या लुगड्यापाशी हात नेत असताना लुगड्याच्या जवळ हात गेला आणि संदिशी हात खाली पडला. पुरुषार्थाचं कर्तव्य टोकात जागं होत होतं. आपण हे लुगडं दिल्याच्या नंतर दोघांच्या मधातला अंतरपट अग्नीच्या सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं सुटलाय आणि त्या पत्नीला उघडं ठेवण्याची पतीला काय अधिकार शक्ती आहे? कुठं पुरुषार्थ चाललाय आपला? म्हणून लुगड्याच्या जवळ गेलेला हात खाली आला आणि नाही द्यावं तर दारातली म्हातारी वारकरी संप्रदायापर्यंत पोचली. गळ्यातल्या तुळशीच्या माळेपर्यंत, कपाळाच्या बुक्क्यापर्यंत पोचली. काय करावं नेमकं? पुनश्च एकदा हात जवळ गेला, पुनश्च हात खाली सुटला. मोठ्या माणसांना रडता येत नसतं सज्जनांनो. अधिकारी माणसांना रडता येत नसते. अधिकारी माणसांचे डोळे रडत नसतेत. अधिकारी लोकांचं अंतकरण रडत असते. अंतकरण. तुकोबरायचं अंतकरण चलबिचल होत होतं. देवा, उभ्या आयुष्यात एवढ्या पुरुषार्थाने बापदादी वागलीत, मी सुद्धा वागलोय. आणि आज दारात आलेल्या एका पवित्र देशातल्या स्त्रीची आबरू झाकण्यासाठी तिने वस्त्र मागावं आणि तिच्या आबरू झाकण्यासाठी वस्त्र देण्यासाठी माझ्याकडे नसावं. का देवा अशी परिस्थिती? का ही एखाद्या बलाढ्य श्रीमंताच्या घरी का गेली नसावा? माझी परीक्षा पाहण्यासाठी माझ्या दारात ही का आली असावा? मनाने विचार केला. पण ते तुकोबराय होते सज्जनांनो. साधू कोणाला म्हणायचा याच्यावर सांगतोय. ते तुकोबराय होते. तुकोबरायच्या एक लक्षात आलं. आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता. आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता, पण अंगावर फाटकी आणि जीर्ण लुगडं असलेल्या बाईच्या बाजूला चांदण्याचं आगळं वेगळं तेच चमकत होतं. याच्यावरून लक्षात घेतलं ही बाई अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी. ही माऊली अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी, ही सामान्य स्त्री नसावी. पण पुन्हा विचार केला, एवढ्या मोठ्या अनन्य साधारण महत्वाकांक्षातली असलेली स्त्री या अवस्थेत आपल्या सामान्य माणसाच्या दारात तरी काय यावी? एक मन हे बोलत होतं, दुसरं मन विचार करीत होतं, हिला जर अधिकारी समजून आपण लुगडं द्यावं तर आपल्या पत्नीनं काय नेसावं? डोळे बंद केली आणि डोळे बंद करून मन घट्ट केलं, हृदयावर दगड ठेवला आणि लुगडं धरलं आणि लुगडं ओढलं आणि त्या स्त्रीच्या हातात दिलं. नेसा माय, नेसा नेसा. अरे तुकोबरायने एकदा वळून त्या म्हातारीकडे नाही बघितलं. त्या कणगीमध्ये बसलेल्या आपल्या धर्मपत्नीने आता बाहेर कसं यावं याचा विचार तुकोबराय करत असते. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा. द्रौपदीला घरातली लोक उघड करीत होती रे. द्रौपदीला रक्ताच्या नात्यातली लोक उघडी करीत होती रे.
पण तिला उघडे होऊ नये याच्याकरता तू वस्त्र झालास. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवा माझ्यासाठी तेवढे लुगडे पाठवू नकोस रे. पण ज्या श्रद्धेनं जिच्या आधी माझ्या मधातला अंतरपट बाजूला सरकला. लालनात पालयंते भार्या ताडनात नैव पालयंते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं रे देवा. मग तिच्या अंगाला वस्त्र मिळावं इतकं एखादं पाठव. टपटप डोळ्यातून पाणी पडत होतं. पुढे सरकले आणि मागच्या स्त्रीने आवाज दिला, तुकोबाराय तुकोबाराय तुकोबाराय. हा शब्द आल्याबरोबर पाठीमाग वळून पाहिलं. म्हातारी नव्हती सज्जनांनो, ती विटेवरची मालकी नव्हती. ती विटेवरची मालकी नव्हती. विटेवरची मालकी साष्टांग दंडवत विटेवरच्या मालकीनीच्या चरणावर घातला. फार दिवसाच्या नंतर नातू घरी आल्याच्या नंतर 80-90 वर्षाची आजी मोठ्या श्रद्धेने आपल्या नातवाच्या गालावून हात फिरवती. त्याच्या हजारो पटीनं घोड अशा प्रकारचा तात्विक सात्विक सकुशल घोड अशा कोमल हाताचा स्पर्श तुकोबारायच्या गालावून पडला. आज कळालं तुकोबाराय तुमची महती किती आहे. मी ती पाहण्यासाठी आले. दृष्टांत संपला. कसलाही विचार न करता दारातल्या म्हातारी जांग झाकावं ही दया दाखवत असताना स्वतःच्या पत्नीचं लुगडं दान करावा ही दया ज्याच्याकडे त्यालाच पहिलं कळवं. सर्वभूती दया 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 माळेन तुमच्या घरात नाही. तुम्ही असं मनान म्हणा ना 10-15 मिनिटं वाढवा, पण नाही म्हणू नका. नाही आहे की नाही देश गवानकर. एक पुरावा सांगतो चला. साऊंड सिस्टीम छान आहे. सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. बापू तुला गजानन महाराजाचा आशीर्वाद आहे. अरे सध्या ज्ञानोबराय तुकोबारायच्या नंतर सगळ्यात वारकरी संप्रदायाचं काम कोणी जोमानं करीत असेल तर महाराष्ट्राच्या मातीत सद्गुरू गजानन बाबा. वारकरी संप्रदायाचं तितकं मोठं काम दादा पाटील एकही संस्थान करीत नाही. ते फक्त शेगाव करतंय. भजनाला सतरंजी, भजनासाठी टाळ, चांगल्या सुरेल गायकासाठी पेटी, पखवाद, वाटेल ते असे अहो दिंडी घेऊन गेल्याच्या नंतर कपडे. इधर 2-2.5 महिन्याला वारीला जात असतो. जशी पंढरपूरच्या 4 वाऱ्या करतो तशा इकडच्या पण 4 वाऱ्या करतो.
मला ते आवड, तिथल्या कणाकणात पांडुरंग नाचतोय, विटेवरचा मालक नाचतोय. तिकडचं वारं लाभलंय तुला जरसं चांगलंय. नाही माळकरी आहेस ना, हा जळाला असताच ना माळ नसल्यावर. इतकं सोपं आहे का? अरे ज्या बाईला कुकू तिला सवाशीन म्हणत असते. डोरलं घातलं 3 छटाकाचं कुकू नाही तिला कोण आहे म्हणील. मी येडा आहे का तुला चोंभाळायला भांगाऱ्या भोंगाऱ्याला? मला का तुला पोरगी द्यायची का तू मग पोराला करायची? तू माझ्या पक्वा द्यायला, माझ्या गायकायला, माझ्या कीर्तन करायला आवाज देतो म्हणून तुला चोंभाळलाय राजा. तमाशात तर लय नाचायलेत. विठाला 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 घोडे घोडे चांगली. अशा माणसांसाठी बोललं पाहिजे. मस्त छान आवाज देणारा माणूस आहे. एक पुरावा सांगतो बळीराम बुवा, पुन्हा ना. कारण काय होतंय, थंडीचे दिवस आहेत, कोणाला शुगर असती, अशोकांना लघुशंका अडचण असती कोणाला, त्याच्यामुळं फार काही बोलणं नकोय जास्त. बैल किती महागायचे असावं, आपला बांधाला की आहोत आकडावा. एक पुरावा सांगतो दयेच्या बाबतीत. माझी चोखोबर आहे, प्रवासात आहेत. प्रवासातून घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर धर्मपत्नीने आपली व्यथा सांगितली. मालक, पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या श्रीमंत श्री चोखोबरायला एक पुत्ररत्न झालं. त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. दया सांगतोय, दया कशाला म्हणायची, कर्ममेळा कर्ममेळा. किती अधिकारी पोरग होतं, रूपानं सुंदर होतं म्हणून नाही, गुणानं सुंदर असावं. या बा रूपानं बेसरामाची फुलं पण चांगली दिसतात. भोजेकर बाबा, रूपानं बेसरमाची फुलं सुद्धा चांगली दिसतात. महाराजाच्या भवताला हरामखोर पण येडे घालतात. म्हणजे ते चांगले असतात असं डोकं लावायचं नाही. काय नसते ते, अद्याप नाही. फुलं कोणती चांगली, केतकीचे पुष्प सुढाळ रूपे पण पूजा पात्र कोण शिकारी त्याची. केतकीचं फुल दिसायला सुढाळ दिसते, पण आई साहेबांनी पूजा केली, पिंडावर फुल टाकलं, त्या दिवसपासून ते फुल बेईमान झालं. सीतेनं फुल टाकलं होतं पिंडावर, त्या दिवसपासून केतकीचं फुल तुच्छ. बेसरामाचं फुल दिसायला सुंदर, हे सुगंध नाही त्याला. लेकरं दिसायला सुंदर आहेत, गुणानं गोड असावा. माझ्या चोखोबाराला झालेला मुलगा गुणानं किती गोड होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. गुणाला किंमत आहे. यावा महाराज श्रीमंत किती, त्याच्यापेक्षा वारकऱ्याचे नियम किती पाळी तू, त्याला महाराज म्हणायचं. श्रीमंत तमाशातले कोणते कमी येत, कोणते कमी आहेत तमाशातले लोक. लय वैभवात असलं म्हणजे त्याला महाराज म्हणत असते. 16 लाखाचं जनरेटर तुमच्या तालुक्यात शेतकऱ्याला कोणाला आहे? का अर्जुन भाऊ? फकरू महाराज आपल्या तालुक्यात नाही. 16 लाखाचं जनरेटर भोजेकर बाबा, आणि जनरेटर ठवाला 24 लाखाचा ट्रक लोकनाट्यवाल्याला आहे. लोकनाट्यवाले तुमची ग्रामपंचायतची लाईन घेत नाही, ती कवा जातील कवा येतील. त्याच्या चालू गाण्यात जर लाईन गेली तर खालून बुटाडा हाणतील. मी काय लोकनाट्य पाहिले नाही, पण पाहणारे किती उलथले ते पाहिले. हो, 350 एकरवाला आमच्या शेजारचा माणूस मंदिराच्या बाजूला पडलेले दहिले ओढीत होता. दहिले आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणतात. हे त्या नादानच. मग 16.5 लाखाचं जनरेटर लोकनाट्यवाले वापरीत, जनरेटर ठवाला 24 लाखाचं ट्रक वापरीत. मग एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे लयच मोठा असतो का? ते वागतो किती चांगलं, वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळतो, त्याला म्हणायचं साधू. तुम्हाला एक सांगू का, महाराष्ट्रात एकूण एकाच्या टिंगला करते. मी दुसऱ्या राज्यातला एक साधू पाहिला. 2327 कोटीची प्रॉपर्टी, 2327 कोटीची प्रॉपर्टी एकट्याच बाबाच्या नावाने. आपल्या महाराष्ट्रातले 400-200 महाराज एका चपक्यात गुंडाळीत येते, एका चपक्यात.
पण आपल्याकडे झालंय काय माहितीये, चमच्याभर पाणी म्हणला समुद्राला आंघोळ घालायचं. तू तोंड धुई ना, तू तोंड धुई, तू एक दात धुणं होतो का पाय चमच्याभर पाण्यात, आणि काय समुद्राला आंघोळ घाली तू. हे आपल्याकडे खपल्या काढायचा नाद लागला लोकांना, असे खपल्या खपल्या. आणि बळबळ नाही पाहिजे कशावर, अद्याप नाही, मला नाही माना वाटत. उपजताची कर्म मेळा वाच्य विठ्ठल सावळा. झालेलं पोरग त्याच्या जिभेच्या शेंड्यावर रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. इतकं सात्विक पोरग झालं. ह्या पोराला नाहू घालण्यासाठी माझ्या विटेवरच्या मालकानं साडी नेसली. वारकरी संप्रदाय साडी नेसणाऱ्याला निषेध मानतोय. वारकरी संप्रदाय साडी लुगडं नेसणाऱ्याला निषेध मानतोय. निषेध. रिकामी जागा, नाचे जो कोंबडा तो सप्तजन्मी हिजडा. गिरगावकरांचं वाक्य नाही, माझ्या संप्रदायातल्या 18 मालकांपैकी एका मालकाचं वाक्य आहे. आणि ती साडी, ते लुगडं माझ्या विटेवरच्या मालकाने एका वारकऱ्याच्या बायकोची प्रसूती करत असताना नेसलंय. सांगा, गायनिक बायका असतात त्या लुगड, त्यांच्या अंगावर कपडे असते स्त्रीचे, ठीक आहे. पण एखादा जर पुरुष गायनिक असेल, पुरुष डिलिव्हरीत प्रसूती तज्ञ असेल, तर त्याला सांगितलं, बाबा तुझ्या भावजाईचं बाळंतपण करायचे, तिला लाज वाटते, तू 5 मिनिटं भावजाईचं बाळंतपण करताना लुगडं नेसतो का? नेसल का डॉक्टर? तो नाही नेसू शकणार, नाही नेसू शकणार. पण एका वारकऱ्याच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी 27 दिवस लुगडं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. मला दया सांगायची, दया 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 दया. 27 दिवस बाळंते धुतले. 28व्या दिवशी आईसाहेब निघून गेल्या, सकाळीच निघल्या. चोखोबर आहे घरी आले, आईसाहेब निघून गेल्या जायच्या अगोदरच. सोयरा, बाळाचा आवाज येतोय. होय मालक. कोण आलत बाळांपणाला? भाई तुम्हाला माहित नाही, मला वाटलं तुम्हीच निरोप द्यालता का? वंश आलत्या ना. वंशाचं गाव कुठे माहिती? बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव. त्या मेवना राजात माझ्या चोखोबरायच्या बहीण राहतो, त्या निर्मळा. आता फक्त चोखोबरायचं मंदिर राहिले, आणि ते मंदिर करण्यासाठी महाराष्ट्रातला एक तत्वनिष्ठ वारकरी, माझे, मी ज्यांना अंतकरण मानतो अशी आदरणीय, पूजनीय, वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबा, त्या मंदिरासाठी फार झटतात, फार झटतात. शासनानं 4.5 कोटीचा निधी दिलाय, पण तिथलं प्रशासन तिथं ढवळाढवळ करायला. इतकं अंतकरणात प्रेम आहे. परवाला डॉक्टर हुशे साहेबांकडे आम्ही जेवायला होतो. इथं येवारे बाबांच्या आश्रमावर कथा होती त्यांची. मलाही आमंत्रण जेवण्याचं, त्यांनाही तिथं आम्ही डॉक्टर हुशे साहेबांकडे जेवायला बसलो. डोळ्यातून पाणी आलं पाचपोर बाबांच्या. महाराज, मला वाटतं मी आहे तोपर्यंत चोखोबरायचं मंदिर व्हावं, मी आहे तोपर्यंत चोखोबरायचं मंदिर व्हावं. या महाराष्ट्राच्या मातीतला ब्रह्मचारी माणूस तो पाहिलाय की ज्यानं इथं कीर्तन केल्याच्या नंतर घरापर्यंत पाकिट जात नाही. ज्या महात्म्याने रामकथा केल्याच्या नंतर त्या रामकथेचा मंडप काढायच्या अगोदर पाकिट कोण्या तरी गोशाळेला जाते, अशा महाराष्ट्रातला एक वारकरी सद्गुरू पाचपोर बाबा. मला चोखोबरायमुळे त्यांची आठवण झाली. चोखोबरायमुळे मेवना राजा नावाचं गाव, तिथं बहीण राहती चोखोबरायची. आणि चोखोबरायने विचारलं, बुलढाण्यातून सोलापूर जिल्ह्यात ताई आलीच कशी? माझा तर निरोप नाही. आणि मग लक्षात आलं, हे सगळं विटेवरच्या मालकानं केलं. भानगड ऐका आता, सर्वाभूती दया. जोपर्यंत देव आहे स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत सोयराबाईच्या वक्षस्थळात दूध. एवढाच पुरावा आता एवढाच बचा. वक्षस्थळात दूध होतं. मालकांचा पुरावा आहे माझा. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मातेच्या पोटात बाळाची वाढ होत असते, आणि जसं जसं बाळ वाढेल तसं तसं या पवित्र देशाच्या माऊलीच्या हृदय कमळामध्ये, वक्षस्थळामध्ये त्याच्यासाठी अमृत वाढत असते, अमृत वाढत असते. पण जोपर्यंत ब्रह्मांडाचा मालक आहे, काय शरीरात व्याधी असेल, शरीरात एक अडचण होती, व्याधी होती, आजार होता. म्हणून सोयराबाईंना दुग्धाच्या ग्रंथी कमी होत्या.
काही डॉक्टर नाही, पण वाचून सांगतोय. मी भोजेकर बाबा ऐकून फक्त 6च लोकांचं सांगितलं. त्याच्यापैकी वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर एक, सूरज खेडकर आणि अजून 5 लोक. 7व्या माणसाचं मी कधीच ऐकून सांगत नाही. जरी ऐकलं असेल तर पाहतो हे खरं आहे का, नाही तर आपण त्याचं ऐकून सांगावं आणि एखाद्याने विचारावं बाळू हे कशात लिहिलेले, धोतर पिवळं होईल ना. ते बोलायचं नाही, अद्याप नाही. तुम्हाला एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतेत, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. वारकरी संप्रदायाच्या वक्त्यांनी